नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये. आज आपण बनवणार आहोत झटपट, जाळीदार, सुपर क्रिस्पी आणि खमंग असा रवा डोसा. तर यासाठी एका भांड्यामध्ये आपण 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी रवा, 3 चमचे बेसन आणि 4 चमचे मैदा घालून घेणार आहोत. त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कढीपत्ता, 1 इंच खिसलेलं आलं घालून घेऊया. चिमूटभर हिंग, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता सांगते एक छोटीशी सिक्रेट टिप, म्हणजे यामध्ये घाला 1 चमचा पिठी साखर. यामुळे डोशाला मस्त गोल्डन कलर येतो आणि छान क्रिस्पी होतो. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पातळ बॅटर तयार करून घेऊया. बघू शकता आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिट आपण असंच ठेवून देऊया. 10 मिनिट झालेले आहेत. रवाही थोडाफार फुगलेला आहे. तर आता यामध्ये आपण अजून पाणी घालून घेणार आहोत. अंदाजे 2 ग्लास पाणी घालून घेऊया आणि आपण त्याची कन्सिस्टन्सी चेक करून घेऊया. बघू शकता आपल्याला छान पातळ बॅटर करायचं आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया, कारण पाणी वाढवतो त्यामुळे मीठही लागण्याची शक्यता असते. तर असं बॅटर आपल्याला पाहिजे. तवा गरम करत ठेवला होता, त्यावरती आपण डोसा बॅटर घालून घेऊया. तर तवा एकदम व्यवस्थित गरम हवा आहे, की डोसा बॅटर त्याच्यावरती घातल्या अशी जाळी पडायला हवी, म्हणजे छान जाळीदार डोसा तयार होतो. तर थोडंसं तेल घालून घेऊया यावरती आणि छान गोल्डन रंग येईपर्यंत आपण डोसा भाजून घेऊया. बघा एकदम मस्त गोल्डन रंग आलेला आहे डोशाला. आता हा डोसा आपण काढून घेऊया. बघा डोसा व्यवस्थित निघत आहे, अजिबात तव्याला चिटकत नाही आणि छान क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे. मस्त गरमागरम डोसा चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता. तुम्हाला जर ही रवा डोसा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याचबरोबर आपला गोल्डन, जाळीदार आणि एकदम सुपर क्रिस्पी रवा डोसा बनून तयार झालेला आहे. धन्यवाद.